मोठी बातमी आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या। साताऱ्यातील फलटणमधील ही सगळी धक्कादायक घटना आहे। संबंधित महिला डॉक्टर महिलेनं हातावर सुसाईड नोट लिहिल्याचंही कळतं आणि तीच दृश्य आपण पाहतोय। त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, पीएसआय गोपाल बदने याने माझ्यावरती 4 वेळा अत्याचार केलेला आहे। पोलीस प्रशांत बनकर यानं मानसिक त्रास दिल्याचाही आरोप करत या हातावरती लिहित या महिलेनं आपलं जीवन संपवलेलं आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील हा सगळा प्रकार आहे। महिला डॉक्टरने आत्महत्या केलेली आहे। 4 वेळा अत्याचार केल्याचं या सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय, ज्या महिलेने आत्महत्या केलेली आहे त्या डॉक्टर महिलेच्या हातावरती त्यांनी सुसाईड करण्याआधी हा संपूर्ण मजकूर लिहिलेला आहे आणि त्यानंतर आपलं जीवन संपवलेलं आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची ही आत्महत्या आपण पाहतोय। साताऱ्यातील फलटणमधील ही धक्कादायक घटना आहे। संबंधित महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे। हातावरती सुसाईड नोट लिहून ही आत्महत्या करण्यात आलेली आहे। आता पोलिसांकडून या दोघांवर देखील कारवाई केली जाते का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांनी आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत या डॉक्टर महिलेनं आपलं जीवन संपवलेलं आहे। आता पोलिसांकडून या दोन्ही पोलिसांवरती, अधिकाऱ्यांवरती कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मानसिक त्रास दिला, छळ केल्याचा आरोप आहे। या संदर्भात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत आपल्यासोबत। सुषमाताई, आपण पाहतोय खरं तर अतिशय धक्कादायक घटना आहे, कसं पाहता आपण याकडे? खरं तर ही घटना धक्कादायक म्हणण्यापेक्षा अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे। एखाद्या व्यक्तीला इतकं टॉर्चर किंवा इतकं असॉल्ट केलं जातं आणि त्याच्यासाठीची म्हणजे 3 महिन्यापासून त्यांना कुठलीही ती मदत उपलब्ध होत नाही। जर 3 महिन्यांपासून घटना चालू आहे आणि त्याची मदत जर उपलब्ध झाली असती, काही पूर्व प्रतिबंधात्मक पावलं उचलली गेली असती, तर आता जे अगतिक पाऊल डॉक्टर तरुणीने उचललेलं आहे ते उचललं गेलं नसतं। हे आपल्यासाठी म्हणणं सोपं आहे की आत्महत्या हा काही पर्याय असू शकत नाही वगैरे, आणि तो असूही शकत नाही, हे भी बरोबर आहे। पण एखादी महिला कुणालाही जीव देणं सोपं नाही। इतकं अगतिकतेचं पाऊल उचलतात का बरं? त्याच्या आधी काय घडतं? कामाच्या ठिकाणी असणाऱ्या या सगळ्या महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? त्या जबाबदारीवर काहीच बोललं जात नाही। आता कदाचित चौकशा होतील, पोस्टमार्टम होईल, काय अजून तारखेवर तारखा पडत राहतील, पण मूळ मुद्दा तसाच राहून जातो की ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी आहे, जे कायद्याचे रक्षक म्हणून ज्यांनी आमचं रक्षण केलं पाहिजे, जर तेच भक्षक होत असतील आणि अशा पद्धतीने एका डॉक्टर तरुणीला बळी जाण्याला कारण जर कायद्याचे रक्षक ठरत असतील तर दाद कुणाकडे मागायची? निश्चितच सुषमाताई, खरं तर अतिशय धक्कादायक म्हणावं लागेल। पीएसआय लेवलचे अधिकारी असतील किंवा मग पोलीस असतील, हे सगळं आपलं रक्षण करत असतात, मात्र हेच सगळे कृत्य करायला लागले तर आपण नेमकं काय करायचं? नेमकी आपली भूमिका काय आहे? या प्रकरणावरती आपण कशी भूमिका मांडाल पुढे? ताई, ही तर डॉक्टर महिलेच्या संदर्भातली केस आहे। मी अत्यंत जबाबदारीने आपल्याला सांगतेय की माझ्याकडे अशा कितीतरी केसेस येतात की ज्याच्यामध्ये पुणे, विशेषतः पुणे, ठाणे आणि मुंबई भाग या भागातल्या लिटरली डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या पोलीस महिला अधिकारी, या पोलीस महिला अधिकाऱ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने टॉर्चर केलं जातं। मागे आपल्याला आठवत असेल की पुण्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याने भर कार्यक्रमामध्ये विजयमाला पवार नावाच्या पीएसआय अधिकाऱ्यांचा विनयभंग केला। याची पोलीस महिला अधिकाऱ्याने तक्रार नोंदवली आणि डिपार्टमेंटने साथ दिली नाही त्यांना। डिपार्टमेंटने त्यांची जबरदस्तीने बदली करायचा प्रयत्न केला, ज्या विरोधात ती महिला अधिकारी अजूनही लढते। जर अशा पद्धतीने डिपार्टमेंट मधल्या अधिकारी महिला सुद्धा सुरक्षित राहत नसतील तर आम्ही ज्यांच्या हातात हे गृह खातं आहे, आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करायच्या? ते कारण याला उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आता तुम्ही किती पीएसआय पाठवा, आयपीएस अधिकारी पाठवा आणि किती चौकशी करा आणि काही करा, एक जीव गेलाय। याची काळजी जर आधीच घेतली असती, 3 महिन्यापासून त्या महिलेला टॉर्चर होत होतं, असॉल्ट होत होतं असं सांगितलं जातंय। अजून कदाचित धक्कादायक खुलासे पुढे येतीलच। निश्चितच, आणि या संदर्भात आता पोलीस योग्य ती कारवाई करतील हीच आपण अपेक्षा बाळगूया। सुषमाताई, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। फलटणमध्ये सुसाईड नोट लिहून महिलेनं आत्महत्या केलेली आहे। डॉक्टर महिला, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची सुसाईड नोट लिहित आत्महत्या। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील पाहतोय। महिला डॉक्टरनं हातावर सुसाईड नोट लिहित आपलं जीवन संपवलंय।
महिला डॉक्टरकडून आत्महत्या करण्यापूर्वी 4 वेळा अत्याचार केल्याची सुसाईड नोट आहे. महिला डॉक्टरकडून आत्महत्या करण्यापूर्वी PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप आहेत.